भागात लोकांच्या घराघरात पाणी शिरलं। अनेकांचे संसार रस्त्यामुळे उघड्यावर आलेत। घरातील जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालंय। तसंच घरातील धान्याची पोतीही पावसात भिजून गेली आहे। आपल्या घरातील पाणी हे अक्षरशः उपसून काढण्याची वेळ इथल्या नागरिकांवरती आली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यानंतर आपण बघतोय ड्रेनेज प्रमाणे दिसणारं हे सगळं पाणी आहे जे थेट घरांमध्ये शिरलेलं आहे। घरातल्या अन्नधान्याची नासाडी झाली आहे आणि मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये ही दृश्य आहेत। धाराशिवमध्ये घराघरात पाणी शिरलंय आणि अक्षरशः काहींचे संसारच उघड्यावर आलेत। अनेक धान्याची पोती इथे भिजली आहेत, तर कांदे, टोमॅटो, बटाटे हे अशा पद्धतीने अक्षरशः पसरले गेलेत, कारण पूर्ण घरभर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये पडलेला तुफान पाऊस आणि त्यानंतर आपण बघतोय हा सगळा पाऊस घराघरात शिरलेला आहे आणि मोठं नुकसान हे जीवनावश्यक वस्तूंचं झालेलं आहे। फकीरानगर मधली दृश्य। अजर शेख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजर, हे जे पाणी शिरलेलं आहे, नाले सफाई म्हणा किंवा बाकी त्या भागातली जी कामं आहेत जी झालेली नाहीयेत, त्याचा फटका इथल्या नागरिकांना बसलेला आहे असं म्हणता येईल का, की केवळ पाऊस हेच मुख्य कारण आहे? नक्कीच वर्षा, या ठिकाणी नाले सफाई न झाल्यामुळे पाणी जे आहे ते एकाच ठिकाणी साचलं आणि ते पाणी थेट आता लोकांच्या घरामध्ये घुसतंय। अनेक जे संसार उपयोगी साहित्य आहे ते यामध्ये पूर्णतः भिजलं आहे। ज्वारी असेल, गहू असतील घरातले, ते पूर्णतः या ठिकाणी भिजलेले आहेत। नाले सफाई आणि कुठेतरी पाण्याला जी जाणारी वाट आहे ती काढून न दिल्यामुळे हे पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे। एकंदरीत जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा अशी ओळख आहे। मात्र मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच धाराशिवमध्ये आता मुसळधार पाऊस पडतोय, तो कुठेतरी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील आहे। मात्र दुसरीकडे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतंय, हे कुठेतरी लोकांसाठी अडचणीचं ठरतंय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर प्रशासनाची पोलखोल या निमित्तानं होतीये। अनेक कामं अजूनही अर्धवट आहेत, त्यामुळेच पडलेला हा जोरदार पाऊस प्रशासनाला नीट सांभाळता आला नाही, त्याचा परिणाम होतोय। घराघरात पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय।